नमस्कार. शेती ज्ञान सागर चॅनलवर सर्व शेतकरी बांधव आणि माता भगिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण भागातील आपल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत शासनाच्या योजनांची अगदी अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती पोहोचवणं हाच या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटवर सविस्तर चर्चा करणार आहोत. ग्रामीण भागातील अर्थकारणासाठी आणि घराच्या बजेटसाठी ही माहिती खूप मोलाची ठरणार आहे बरं का. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सर्वात आधी योजनेची ओळख, त्यानंतर मार्च हप्त्याचं नवीन अपडेट, पैसे नेमके का अडकतात याची कारणं आणि ई-केवायसी तसंच डीबीटी या शब्दांचा अगदी सोपा अर्थ आपण समजून घेणार आहोत. शेवटी भविष्यात पैसे अडकू नयेत म्हणून कोणती पावलं उचलायची हेही आपण पाहूया. तर सुरुवात करूया एका मोठ्या आर्थिक अपडेटने. शेतीचा हंगाम आणि घर खर्चासाठी शासनाची ही योजना म्हणजे एक मोठा आधार असतो ना. म्हणूनच हे नवीन नियम समजून घेणं प्रत्येक कुटुंबासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. आता सर्वात आधी ही लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे याची मूळ संकल्पना आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. राज्याच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना लाखो महिलांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की पात्र महिलांना राज्य सरकारकडून नियमितपणे दर महिन्याला एक ठराविक आर्थिक मदत मिळावी, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील आणि कुटुंबालाही हातभार लागेल. 1500 रुपये, 1-2 सेकंद विचार करा. महिन्याकाठी मिळणारे हे 1500 रुपये ग्रामीण भागात किती महत्त्वाचे असतात. ही केवळ एक रक्कम नाहीये, तर हा पात्र भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा होणारा एक अतिशय खात्रीशीर असा मासिक आधार आहे. या रकमेमुळे कुटुंबातील छोट्या मोठ्या गरजा भागवणं सोपं जातं. आता या योजनेची सध्याची स्थिती काय आहे आणि सर्वांसाठी ती आनंदाची बातमी कोणती आहे ते पाहूया. तर बघा, मार्च महिन्याच्या हप्त्याचं वाटप करण्याची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सुरू झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे. ज्या कुटुंबांना याची प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी नक्कीच एक मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे. आता इथं ही वेळेची नोंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजपासून या निधीच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. ज्यांची सर्व कागदपत्र एकदम क्लिअर आहेत त्यांच्या खात्यात पुढच्या 1 ते 2 दिवसात हे पैसे नक्की जमा होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वितरण प्रक्रिया 15 मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे समजा आज पैसे खात्यात जमा झाले नसतील तर अजिबात घाबरून जाण्याचं किंवा गोंधळून जाण्याचं कारण नाही. 15 मे पर्यंत हे पैसे टप्प्याटप्प्याने येतच राहणार आहेत. पण या आनंदाच्या बातमीसोबतच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. काही महिलांचे पैसे अचानक का अडकले? भरपूर अशा महिला आहेत ज्या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहेत, तरीही त्यांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा त्यांचे पैसे अचानक थांबले. असं का घडतं? हा प्रश्न नक्कीच अनेक कुटुंबांना पडला असेल. चला तर मग या समस्येचं मूळ कारण शोधूया आणि त्यावरचा उपाय पाहूया. यामागचं मुख्य कारण म्हणजे छोट्याशा चुका आणि त्यामुळे थांबलेले पैसे. बऱ्याचदा कोणतीही मोठी चूक नसते बरं का, फक्त काही तांत्रिक आणि डिजिटल कागदपत्रांच्या अगदी छोट्याशा त्रुटी असतात. म्हणजे बँकेत नोंदणी अपूर्ण असणं, एखादा फॉर्म व्यवस्थित न भरणं किंवा आधार क्रमांकाची योग्य जोडणी नसणं. अशा अतिशय साध्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या कारणांमुळे हा पैसा तात्पुरता थांबवला जातो. आता इथे एक इंग्रजी शब्द अनेकदा ऐकायला मिळतो, ई-केवायसी. आता याचा नेमका अर्थ काय? बघा, जसं आपण आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जातो आणि आपल्या 7-12 उतार्यावर आपलंच नाव बरोबर आहे की नाही हे पाहतो, म्हणजेच ती जमीन आपलीच आहे याचा हक्क सिद्ध करतो, बरोबर? अगदी तसंच या ई-केवायसीचं काम असतं. ई-केवायसी म्हणजे बँकेला खात्री करून देणं की हे बँक खातं नक्की कोणत्या व्यक्तीचं आहे. आपली ओळख सिद्ध करण्याची ही एक साधी डिजिटल प्रक्रिया आहे, ज्यामुळे आपले पैसे योग्य व्यक्तीलाच मिळतात. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे डीबीटी, म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता हा अवघड शब्द समजून घेण्यासाठी आपण शेतीतलं एक साधं उदाहरण घेऊया. जसं आपण शेतात पिकाला ठिबक सिंचनाने म्हणजेच ड्रिपने पाणी देतो, तेव्हा पाण्याचा एकही थेंब इकडे तिकडे वाया न जाता थेट पिकाच्या मुळापर्यंत पोचतो. अगदी त्याचप्रमाणे ही डीबीटी प्रणाली काम करते. या पद्धतीमुळे सरकारचा पैसा कोणत्याही मध्यस्थाशिवाय अगदी थेट आणि सुरक्षितपणे आपल्या माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होतो. म्हणूनच ही डीबीटी बँकेत चालू असणं अत्यंत गरजेचं आहे.
आता या डिजिटल कागदपत्रांच्या दुरुस्तीचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते पाहूया. ज्या महिलांनी आपली अपूर्ण असलेली ई-KYC दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे अशा महिलांना पुन्हा पात्र यादीमध्ये समाविष्ट केलं जात आहे. म्हणजेच ज्यांचे पैसे कागदपत्रांअभावी अडकले होते ते आता पुन्हा सुरू होणार आहेत. इथं आपण दोन गोष्टींची तुलना करूया. एका बाजूला यशस्वी बँक खातं आहे, ज्यामध्ये ई-KYC पूर्ण आहे आणि DBT सुद्धा चालू आहे. अशा खात्यात कुठलाही अडथळा न येता पैसे जमा होतात. तर दुसऱ्या बाजूला पेंडिंग म्हणजेच प्रलंबित खातं आहे, जिथे ई-KYC केलेली नाही आणि त्यामुळे पैशांचा ओघ थांबलेला आहे. यावरून आपल्याला स्पष्ट समजतं की कागदपत्रांच्या एका छोट्याशा अपडेटमुळे किती मोठा फरक पडतो. आता आपण एका अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाकडे वळत आहोत. या नवीन नियमाची नोंद प्रत्येक शेतकरी कुटुंबाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शासनाने या प्रक्रियेमध्ये एक असा बदल केला आहे जो भविष्यात मिळणाऱ्या प्रत्येक हप्त्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे. नियम अतिशय स्पष्ट आहे. ई-KYC आता दरवर्षी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. होय, दरवर्षी. ही आता फक्त एकदाच करून विसरून जाण्याची प्रक्रिया राहिलेली नाहीये. लाभार्थ्यांची माहिती नेहमी अचूक राहावी आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच याचा लाभ मिळावा यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया दरवर्षी न चुकता करावीच लागणार आहे. हे नवीन वार्षिक वेळापत्रक कसं असेल ते समजून घेऊया. सध्या मार्च ते मे महिन्यांच्या दरम्यान चालू हप्त्यांचं वितरण सुरू आहे. पण यानंतर येत्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा अनिवार्य ई-KYC नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. ज्या महिला या जून-जुलैमध्ये आपली ई-KYC नव्याने पूर्ण करतील त्यांनाच पुढच्या महिन्यांचे हप्ते सतत मिळत राहतील. जर इथे साखळी तुटली तर पैसे पुन्हा अडकू शकतात हे नक्की. मग आता पुढे काय करायचं? शेतकरी कुटुंबांसाठी नेमका ॲक्शन प्लॅन काय असायला हवा? नुसती माहिती घेऊन थांबायचं नाहीये, तर आपले हक्काचे पैसे सुरक्षित करण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावलं उचलायची आहेत ते आपण या विभागात पाहूया. इथं ही 3 अत्यंत महत्त्वाची पावलं आहेत. सर्वात आधी, आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. दुसरे पाऊल म्हणजे बँकेत जाऊन आपली DBT म्हणजेच आपण मगाशी पाहिलं तसं थेट पैसे जमा होण्याची सिस्टीम चालू आहे की नाही ते तपासा. आणि तिसरं व सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपली ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करा. या 3 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अनेकदा पैसे अडकून राहतात. आता हे सर्व करण्यासाठी जायचं कुठं? तर आपल्या गावातील जवळच्या बँकेत किंवा महा ई-सेवा केंद्रात म्हणजेच CSC सेंटरवर जाऊन ही कामं अगदी सहज करता येतात. तिथं जाऊन आधार लिंक करणं आणि ई-KYC पूर्ण करणं गरजेचं आहे. हे सर्व झाल्यानंतर बँकेच्या प्रक्रियेला 1 ते 2 दिवस लागतात. तोपर्यंत थोडं संयम बाळगला पाहिजे. ही छोटीशी कामं केली की कोणतीही पात्र महिला तिच्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहणार नाही. आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण माहितीचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांची बँक खाती पूर्णपणे आणि योग्यरित्या अपडेटेड आहेत त्यांचा मार्च महिन्याचा हप्ता एकदम सुरक्षित आहे आणि तो 15 मेपर्यंत खात्यात नक्की जमा होईल. अफवांवर विश्वास ठेवण्याचं काहीही कारण नाही. फक्त आपली कागदपत्र योग्य ठेवली की काम झालं. आणि एक अत्यंत मोलाचा संदेश, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणतीही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहू नये. गावागावातील शेतकरी कुटुंबांनी ही माहिती आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये पोहोचवणं खूप गरजेचं आहे. एकमेकांना मदत केल्याने आणि योग्य माहिती दिल्यानेच आपल्या गावाची प्रगती होते. आशा आहे की आजचं हे विश्लेषण सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त ठरलं असेल. अशाच प्रकारच्या अचूक आणि खात्रीशीर माहितीसाठी शेती ज्ञानसागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. दरवर्षी ई-KYC करण्याचा हा नवीन नियम ग्रामीण भागातील महिलांसाठी खरोखरच फायदेशीर ठरेल की यामुळे त्यांच्या अडचणी अजूनच वाढतील? यावर विचार नक्की करा. एका नव्या माहितीसह लवकरच पुन्हा भेटूया.